बाजीराव रोडवर स्थित श्री वाडेश्वर भुवनला भेट दिली. चला बघूया तिथे मी काय काय खाल्लं ते. खिचडी सोडली जी की फक्त शनिवारी मिळते आणि चहा कॉफी सोडली तर इथे मोजून 5च पदार्थ मिळतात सकाळी नाश्त्यासाठी. त्यात मी इडली चटणी घेतली. हो, यात फक्त चटणीच मिळते, सांबार मिळत नाही. इडली छान गरम होती आणि मस्त सॉफ्ट होती. आकाराला ही इडली छान मस्त मोठी होती. इथे इडलीच काय कुठल्याही पदार्थाबरोबर जसं की डोसा, मसाले डोसा त्याच्याबरोबर सांबार मिळत नाही. हे जरा माझ्यासाठी नवलच होतं, कारण इडली चवीला अतिशय सुंदर होती आणि त्याच्यासोबत जी ही मिळणारी चटणी आहे ती तर लाजवाब होती. दुसरा पदार्थ जो आम्ही इथे घेतला तो म्हणजे इथला मसाला डोसा. डोसा आकाराला छान मोठा होता, साईडला कुरकुरीत आणि मध्ये मस्तपैकी मऊ होता. डोस्याच्या आतली भाजी ही मस्त मऊ होती. त्याच्यात छान कांदा शिजला होता. मिरची, साखर एकदम प्रमाणात होतं, जेणेकरून हा डोसा आणि ती भाजी त्याचबरोबर ती चटणी हे सगळं कॉम्बिनेशन अतिशय चविष्ट लागत होतं. त्याच्यापुढे आम्ही मागवलं इथलं भाजणीचं थालीपीठ. प्लेटमध्ये मध्यम आकाराचे असे 2 थालीपीठ येतात. त्याच्यासोबत हे बटर येतं, जे की मला गरजेचं वाटलं नाही. सोबत आपली तीच इडलीची चटणी आणि गोड दही. टेबलवर ठेवल्या ठेवल्या या थालीपीठाचा मस्त खमंग असा सुगंध येत होता. हा सुगंधच चव न घेता ही ओळख करून देत होता की हे थालीपीठ अतिशय चविष्ट असणार आहे. चवीला हे थालीपीठ थोडं तिखट होतं, पण सोबत दिलेल्या गोड दह्याने एक वेगळीच मजा दिली. इडली आणि थालीपीठासाठी इथे पुन्हा चक्कर नक्की मारेन. मस्त खमंग थालीपीठानंतर इथे आम्ही मागवला तो म्हणजे पायनॅपलचा शिरा. हा शिरा किंवा हा पायनॅपल शिरा तुपात बनवला असून याच्यात खरोखर पायनॅपलचे काप होते. इसेन्स नव्हता किंवा सिंथेटिक असं काही नव्हतं. प्रॉपर याच्यात पायनॅपलचे काप होते, जे की या शिऱ्याला एक नैसर्गिक पायनॅपलची चव देत होता. दुसरी गोष्ट म्हणजे हे पायनॅपलचे काप या शिऱ्यामध्ये भरभरून टाकले होते. एकूणच तूप आणि हे पायनॅपलचे काप या शिऱ्याला उत्तम बनवत होते. या खाद्यभ्रमंतीची सांगता मी कॉफीनी केली आणि कॉफी चवीला अतिशय उत्कृष्ट होती. एकूणच श्री वाडेश्वर भुवनचे सगळे पदार्थ इन्क्लुडिंग कॉफी यांनी आमचं मन जिंकलं. पूर्ण व्हिडिओ जर पाहायचा असेल तर मी त्याची लिंक खाली देतो, अवश्य पहा. आणि तुम्ही जर बाजीराव रोडवर स्थित हे श्री वाडेश्वर भुवनला भेट दिली नसेल तर एकदा तरी नक्की भेट देऊन या. तिथले सर्व पदार्थ अतिशय उत्कृष्ट आहेत.